मंडळी, 12वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी असतील आणि पालक असतील यांची लगबग सुरू होते ती म्हणजे पुढे उच्च शिक्षण हायर एज्युकेशन घेण्यासाठी जी प्रोसेस असते त्यामध्ये पार्टिसिपेट होणं. मग यासाठी तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम जे की सीईटी सेलच्या वेबसाईटवरती त्याची ऍडमिशन प्रोसेस होते. यामध्ये फार्मसी, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर, नर्सिंग किंवा इतर कुठले अभ्यासक्रम असतील तर कुठल्याही प्रवेश प्रक्रियेला जर तुम्ही पार्टिसिपेट करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मागच्या 6 वर्षापासून मी अभ्यासक्रम तसेच ऍडमिशन प्रोसेस याबाबत मार्गदर्शन करतो आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये कॅप राऊंड अर्थात सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जी होते त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करायची असते. त्यावेळेस तुमच्याकडे काही कागदपत्र असणं गरजेचं आहे. त्या प्रोसेसमध्ये मी व्हेरिफिकेशन मध्ये असतो तर मी बघितलेलं आहे की अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्याकडे काही डॉक्युमेंट नसतात. त्या डॉक्युमेंटमुळे त्यांना ऍडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडावं लागतं किंवा त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होतं. तर हे जर नुकसान तुम्हाला टाळायचं असेल तर काही कागदपत्र तुमच्याकडे आतापासून असणं गरजेचं आहे. ते नसतील तर ते तुम्ही काढणं गरजेचं आहे. या सगळ्याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आणि लेंदी होऊ शकतो. जी माहिती मी सांगणार आहे ती माहिती कोणीही तुम्हाला इतक्या डीप सांगणार नाही आणि अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी लोक पैसे पे करून काउन्सिलिंग घेतात. तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. 12वी नंतर कुठेही तुम्ही पुढे शिक्षण घ्या, मग बीएससी नॉर्मल असू दे किंवा इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर, फार्मसी असू दे, कुठेही प्रवेश घेणार असाल तर तुमच्याकडे काही कागदपत्र असणं गरजेचं आहे. तर जास्त वेळ न घालवता माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर मंडळी, कुठल्याही अभ्यासक्रमाला तुम्ही पुढे प्रवेश घेताय तर काही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर्वांसाठी लागणारी काय कागदपत्रे बघूया. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा 10वीचा निकाल अर्थात 10चा रिझल्ट तर तुम्ही घेतला असेल. त्याशिवाय 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण प्रमाणपत्र म्हणतो, अजूनही तुम्ही तुमच्या 10वीच्या स्कूलमधून कलेक्ट केलं नसेल तर हे प्रमाणपत्र आलं असेल. त्यावरती प्रमाणपत्राचा उल्लेख असतो आणि मागच्या बाजूला सहीसाठी जागा असते. ते बोर्ड सर्टिफिकेट आलं नसेल तर घ्या. 12वीची परीक्षा तुम्ही दिलेली आहे. 12वीचा निकाल आल्यानंतर 12वीचा निकाल तुम्हाला मिळेल. तो निकाल देखील तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही सीईटी दिली असेल तर सीईटीचा रिझल्ट, जर तुम्ही नीट किंवा जेईई देत असाल तर त्याचा रिझल्ट, हे एक महत्वाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे. तो रिझल्ट आल्यानंतर त्याची कलर कॉपी घेऊन एक तुम्हाला ठेवायची आहे स्वतःजवळ. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट हे झालं निकालाच्या बाबतीत. आता पुढची महत्वाची कागदपत्र, यामध्ये सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे तुमचं नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट, एज नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट. अर्थात ज्या विद्यार्थ्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल त्याशिवाय त्या ठिकाणी त्याचं इंडियन नॅशनॅलिटी असा उल्लेख असेल त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरती, तर वेगळं तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढायची गरज नाहीये, वेगळं डोमासाईल काढायची गरज नाही, कारण तुमचा जन्म महाराष्ट्रातला आहे. पण आता आपल्याकडे खूप सारा वेळ आहे, त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही. 10 ते 12 दिवसामध्ये तुमचं एज नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट निघून जातं. ते काढायला प्रोसेस करून घ्या. फक्त तुमचं आधार कार्ड, रहिवासी प्रूफ, हे काही छोटे मोठे कागदपत्र लागतात आणि एकदा नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट काढलं तर त्याची व्हॅलिडिटी अशी काही नसते, ते कायमस्वरूपी चालतं. त्यामुळे ते काढून घ्या. आता त्यानंतर पुढचं महत्वाचं डॉक्युमेंट, जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असतात अर्थात तुम्हाला आरक्षण असेल तर तुमच्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, जात प्रमाणपत्र. त्याशिवाय तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देखील लागेल, जात पडताळणी प्रमाणपत्र. ठीक आहे. आणि एससी आणि एसटी कॅटेगरी सोडून इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांना तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिलियर म्हणजे काय, उन्नत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र, 8 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त नाही याचा पुरावा. तर लक्षात ठेवा, या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटला मुदत असते, व्हॅलिडिटी असते. अर्थात 31 मार्च 2026 किंवा 31 मार्च 2027. तर ते तुमचं नॉन क्रिमिलियर आधी काढलेलं असेल तर ते एक्सपायर झालेलं नाहीये ना याची खात्री करा. ते एक्सपायर झाला असेल तर लवकर काढून घ्या, कारण बऱ्याचदा तुम्ही मग निकाल लागल्यावरती ऍडमिशन प्रोसेस सुरू होते तेव्हा जर ही कागदपत्र काढायला सुरुवात कराल तर खूप वेळ जातो आणि बऱ्याचदा ऍडमिशन प्रोसेसला देखील मुकावं लागतं. तर हे असे काही होऊ नये म्हणून ते नॉन क्रिमिलियर जर तुमचा एक्सपायर झाला असेल तर काढून घ्या. आता कास्ट व्हॅलिडिटी बाबत, जे महाराष्ट्रामध्ये एसईबीसी मराठा समाजाला आरक्षण लागू केलेलं आहे, हे नव्यानं लागू झालेलं आरक्षण आहे, त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी मिळायला वेळ लागतो. तर त्यांना ऍडमिशन प्रोसेसमध्ये ठराविक मुदत दिली जाते. पण जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढला असेल आणि तुम्हाला तुमच्या शाळेकडून एक सर्टिफिकेट मिळत असेल आणि नंतर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस जे समाज कल्याण विभागाकडून तुम्हाला मिळतं, त्यासाठी माही सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयातून अर्ज करायचा असतो. कास्ट व्हॅलिडिटी निघत असेल तर ती देखील काढायच्या प्रोसेसला मागे लागून घ्या तुम्ही. अर्थात आता अतिशय महत्वाचा मुद्दा ज्यामध्ये सगळ्यांचं कन्फ्युजन होतं, मराठा समाजाला महाराष्ट्र राज्यामध्ये एसईबीसी हे आरक्षण दिलेलं आहे. अर्थात काय, मराठा समाजाला आता आरक्षण आहे आणि ज्यावेळेस कोणतं आरक्षण लागू होतं त्यावेळेस आपण ईडब्ल्यूएस साठी पात्र नसतो. ईडब्ल्यूएस कोणाला आहे, जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. अर्थात मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं असल्यामुळे ते आता ओपन मध्ये नाहीयेत, त्यामुळे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस राज्यात घेता येत नाही. ईडब्ल्यूएस 2 प्रकारचं असतं, एक स्टेट गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस असतं आणि आपल्याला इथे राज्यातच आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस काढू शकतो. अर्थात मराठा समाजाला
राज्यात आरक्षण आहे, पण केंद्र सरकारमध्ये आपल्याला आरक्षण नाहीये. त्यामुळे केंद्राचं ईडब्ल्यूएस मिळतंय. पण केंद्राचं ईडब्ल्यूएस राज्यातल्या प्रवेश प्रक्रियेसाठी चालत नाही. तुम्हाला एसईबीसीच काढावं लागेल. अजून काढलं नसेल तर ते काढून घ्या. अर्थात एसईबीसी आरक्षण देखील कोर्टात अजूनही वाद चालू आहे. ते किती दिवस टिकेल, काय टिकेल त्या सगळ्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. पण आता ते आरक्षण आहे तर ते प्रमाणपत्र काढून घ्या. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने ईडब्ल्यूएस केंद्राचं काढलं, ते जोडलं, मग नंतर प्रवेश प्रक्रियेतून बाद व्हावं लागलं. मग नंतर ओपन मधून फॉर्म भरावा लागला. असा कुठलाही प्रकार होऊ नये म्हणून या गोष्टींची खात्री घ्या. अर्थात पुन्हा एकदा रिपीट करतो, एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेट काढलं नसेल तर काढून घ्या. हे सगळ्यांना लागतं. त्याशिवाय जर तुमचा एलसी असेल त्यावरती जन्मस्थळ महाराष्ट्राला असेल, इंडियन नॅशनॅलिटी असेल तर ते लागत नाही. पण वेळ आहे तर नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या. प्रत्येकानं जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याशिवाय नॉन क्रिमिलियर ते बघा, त्यावरती तारीख 31 मार्च 2026 असेल तर ते एक्सपायर झालंय. आता तुम्हाला नवीन काढावं लागेल, कारण 31 मार्च आता जवळपास ती संपल्याच जमाय. त्यामुळं तारीख बघा कुठली आहे. पुढची तारीख असेल 2027, 28 तर ते चालू आहे तुमचं. नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या सगळी कागदपत्र. अर्थात ज्यावेळेस तुम्ही कुठे प्रवेश घेता तर त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही टप्पे असतात. सुरुवातीला तुम्ही वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करता सीईटी सेलवरती. नंतर तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी, व्हेरिफिकेशन करायचे. ते ऑनलाईन करू शकता किंवा जवळच्या सेंटरवरती जाऊन करू शकता. त्यानंतर पुढचा टप्पा असतो ते कॅपराऊंडसाठी अर्ज भरणं. मग तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालं आणि तिथे तुम्ही अर्ज निश्चित करताय, तर तिथं प्रवेश घेत असताना तुमची सगळी कागदपत्र त्या ठिकाणी ठेवून घेतली जातात. त्यामुळे तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते आत्ताच स्कॅन करून त्याच्या सॉफ्ट कॉपी पीडीएफ बनवून ठेवा. त्याचे झेरॉक्स सेट बनवून ठेवा, कारण भविष्यात स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना ते झेरॉक्स सेट किंवा कुठे ना कुठे लागतात. तर हे इतक्या तळमळीने सांगतोय म्हणजे ह्या विद्यार्थ्यांच्या दरवर्षी चुका होतात त्या आम्ही बघितलेल्या आहेत. आणि एक तळमळीने, एक शिक्षक म्हणून नाही तर एक तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतोय, या सगळ्या ज्या चुका नॉर्मली सगळ्यांकडून होतात त्या टाळा. खूप विद्यार्थ्यांचं नुकसान मी जवळून बघितलेलं आहे आणि ते नसावं म्हणून सांगितलंय. आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आता तरी एसईबीसी आरक्षण लागू आहे तर ते एसईबीसी काढून घ्या. आहे तर त्याचा लाभ घ्या. मराठा समाजाला राज्यात ईडब्ल्यूएस आरक्षण लागू नाही. ते केवळ केंद्रापुरतं आहे. आणि हे आपली ऍडमिशन प्रोसेस राज्यातले तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं राज्याचं ईडब्ल्यूएस लागतं. त्यामध्ये स्टेट लिस्टचं ईडब्ल्यूएस, आणि ते देतच नाहीयेत राज्यातले ईडब्ल्यूएस मराठा समाजाला. ते केंद्राचं देत आहेत, ते इथं लागू होत नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण कितीतरी विद्यार्थ्यांचं चुकीच्या पद्धतीने ईडब्ल्यूएस जोडल्यामुळे नुकसान झालेलं बघितलंय. होप सो खूप तळमळीनं व्हिडिओ बनवला. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि खाली हाईप नावाचं बटन आहे ते हाईप करा, कारण व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पोहोचेल. फार्मसी, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर किंवा अन्य कुठेही प्रवेश घ्या, पण ही डॉक्युमेंट आणि ही सगळी प्रोसेस सगळ्यांनाच लागू होत असते. होपसो दिलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. लवकरात लवकर आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.